नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर सकाळचं टायमिंग आहे आणि मस्त छान अशी फ्रेश सकाळची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आपल्या रुटीनला. तर सकाळी बाहेरचं वातावरण इतकं मस्त छान थंडगार असं वाटत असतं, कारण आता गरमी सुरू झालेली असल्यामुळे घरात गरमच होतं आणि बाहेर सकाळी अशा विंडो वगैरे दरवाजा जरा ओपन केलं तर घरातही मस्त छान प्रसन्न किंवा थंड वातावरण असं वाटत असतं. तर विंडो वगैरे ओपन करून दिलेल्या आहेत आणि बऱ्याच ताईंना ना सकाळचं रुटीन बघायला खूप जास्त आवडतं. सकाळचं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ जास्त आवडतो. त्यामुळे म्हटलं चला मॉर्निंग रुटीनपासून आज व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सकाळचं कसं फ्रेश आणि उत्साहही असतो मॉर्निंग रुटीन बघितला म्हणजे, आणि आपल्यालासुद्धा वेळेवरती जर आपल्या कामांना सुरुवात झालेली असली तर आपल्यालासुद्धा छान, फ्रेश आणि प्रसन्न वाटत असतं आणि कामाचा उत्साहसुद्धा तितकाच असतो. तर कारण घरातल्यांचं जाण्या-येण्यानुसार जर आपण आपलं उठणं किंवा आपलं रुटीन हे ठरवत राहिलो तर मात्र मग आपलं रुटीन सगळं रोजच्या रोज वेगवेगळं असं होत जातं आणि त्यामुळे आपल्या कामांवरतीही त्याचा खूप जास्त फरक पडतो. त्यामुळे घरातले कोणी कधीही गेले, काही गेले तरी आपली उठण्याची वेळ जर आपण फिक्स करून ठेवलेली असली तर मात्र जरा कामांचं नियोजन व्यवस्थित होतं किंवा आपलंही मन छान राहतं. सकाळी लवकर व्यवस्थित अशी आपली कामं जी आहेत, देवपूजा किंवा झाडू मारणं वगैरे, झाडझटक जे काही आहेत तेवढी कामंसुद्धा आपली सकाळी झालेली असली तरीसुद्धा आपल्याला प्रसन्नता वाटत असते. सुट्टीच्या दिवशी, एखाद्या दिवशी आपल्यालाही थोडंफार लेट रुटीनला सुरुवात करायला काही हरकत नसते, कारण घरात सगळ्यांनाच सुट्टी असली तर मग आपणही जरा आपलं रुटीन एखाद्या दिवशी आरामामध्ये चालवून घेऊ शकतो आणि तशाच पद्धतीने आपली कामं जी आहेत ती होत राहतात. तर एकदाचं जर ठरवायला गेलं ना तर आपल्याला ती सवय होत जाते. कुठलीही गोष्ट सतत जर आपण 2, 4, 8, 10 दिवस किंवा सतत 20-25 दिवस आपण एकसारखी सलग करत राहिलो ना, त्या गोष्टींची आपल्याला सवय होऊन जाते आणि नेहमीची जर वेळ असली आपली उठण्याची, त्यावेळेला मात्र आपल्याला जाग येतच असते. कारण त्या गोष्टींची आपल्याला सवयच होऊन जाते, की अरे ह्या वेळेस उठायचं आहे म्हटल्यावर आपल्याला त्यानंतर झोपही लागत नाही. कारण आपली रुटीनला सुरुवात जी आहे ती झालेली असते. मेन म्हणजे सकाळी उठण्यासाठी रात्री लवकर झोपणंसुद्धा खूप गरजेचं असतं. रात्री 10, 10:30 किंवा जास्तीत जास्त 11पर्यंत आपण झोपलंच पाहिजे. काही घरांमध्ये माणसांचं येणं जाणं वेळेवर नसल्यामुळे काही गोष्टी शक्यही होत नाही. चला असो. प्रत्येक घरातलं रुटीन काही सेम नसतं. घरातल्या व्यक्तींनुसारच आपल्या घरातलं रुटीन जे आहे ते सेम होत जातं. पण अशा पद्धतीने सकाळची सुरुवात जर झालेली राहिली तर मात्र दिवस आपला खूप छान, मस्त, आनंदाचा आणि फ्रेश असा जात असतो. कारण इतकी छान फ्रेश सकाळ जी आहे ना ती आपण मिस करत असतो उशिरा जर उठलो तर. थंड वातावरण, हवा आणि पक्ष्यांचा आवाज हे सगळं आपल्याला सकाळी अनुभवायला मिळतं. ज्यावेळेस सकाळी उठून खिडकीतून आपण बाहेर बघत असतो, मी तर बाल्कनीतून आली की आधी बघते, खूप जास्त शांतता वातावरणामध्ये सकाळी वाटत असते आणि तो पक्ष्यांचा आवाज फक्त कानाला ऐकायला येत असतो. ना गाड्यांचा आवाज, ना कशाचा आवाज, नाही तर दिवसभर नुसती किरकिर गाड्यांची वगैरे चालू असते. पण सकाळी मात्र इतकं छान, मस्त, फ्रेश असं वातावरण असतं. तुळशी मातेची पूजा झालेली आहे, दिवा लावून झालेला आहे आणि त्यानंतर इतकं छान, मस्त, प्रसन्न असं आपल्याला वाटत असतं. बाहेरची पूजा पूर्ण झालेली आहे. झाडू वगैरे मारून बाहेरच्या साईडला सगळं काही आवरून झालेलं होतं. घरातलंही झाडू वगैरे मारून झालेलं आहे. तुळशीची पूजा झाली, दिवा लावून झाला की लगेच आपल्या उंबरठ्याजवळ दिवा लावून घेतलेला आहे. ही मेन कामं जी आहेत ना किचनमध्ये जाण्याआधी झाली म्हणजे आपलं जी मेन आपण दिवसाच्या सुरुवातीला जी करायची कामं असतात ना ती कंप्लीट होऊन जातात. तर ती म्हणजे दिवा वगैरे लावणं तुळशीला, हे ते सगळं झाडू मारणं सगळं काही त्याच्यामध्ये. देवपूजा मात्र थोडी उशिरा करत असते, कारण देवपूजेला जरा जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी याच्यामध्ये सकाळी धरतच नाही, कारण बऱ्याच वेळेला घरात घाई वगैरे असते, मुलांचं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे जरा टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर निवांत आपली देवपूजा होते किंवा एखाद्या वेळेस टिफिन नसले तर मात्र मग आपली देवपूजा निवांत अशी चालते मग त्यानंतर. कारण एकतर सगळ्यांच्या उठायच्या आधी आपली देवपूजा होऊन जाते. त्यानंतर मग आपला नाश्ता, जेवण वगैरे जे काही रुटीन असलं ते. आणि स्वयंपाकाचं जर सकाळी टिफिनचं असलं तर मग ही बेसिक थोडीफार वरवरचं जे आवरून झालेलं असलं ते आणि त्याच्यानंतर मग आपला टिफिन.
अशी मस्त सुरुवात कामांना छान अशी झालेली होती. त्यानंतर मग इथं स्वयंपाक करायच्या आधी पूर्ण किचन ओटा पुसून घेतला आणि रात्रीची जी काही भांडी होती ना, ती आधी लावून घेत आहे. प्रत्येक वेळी रात्रीची घासलेली भांडी लावलीच जातात असं नसतं, कारण काही वेळेला घाई असते. त्यावेळेस मग आपण टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतर सुद्धा ती रात्रीची भांडी लावून घेत असतो किंवा वेळ असला आपल्याकडे तर मग त्यावेळेसही लावून होतात. तर अशा वेळी रात्री जे काही टिफिन वगैरे संध्याकाळच्या वेळेस घासलेले वगैरे असले तर मग ते वरती काढून ठेवावे लागतात. बऱ्याच वेळेला टिफिनची घाई वगैरे असल्यामुळे मग भांडी लावायला होत नाही सकाळी. तर रात्री जर आपण भाजी वगैरे निवडून ठेवलेली असली तर मात्र सकाळी घाईही नसते किंवा किचन ओटा रात्री व्यवस्थित छान स्वच्छ असला तरीसुद्धा आपली रुटीनला सुरुवात खूप छान मस्त अशी होत असते. आता मला इथं गवारची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी गवार रात्रीच व्यवस्थित नीट करून ठेवलेली होती. जेणेकरून सकाळी जे 20 ते 25 मिनटं ही गवार नीट करण्यासाठी लागतात ते वाचतील. ह्या हिशोबाने जर रात्री थोडीफार तयारी आपण करून ठेवलेली असली ना किचनमधली, तर मग आपला वेळ वाचतो किंवा आपली धावपळ होत नाही. ज्या भाज्या शक्यतोवर आपण त्यांना व्यवस्थित नीट करून ठेवू शकतो, त्या तर आपण आधी करूनच ठेवल्या पाहिजे. पण काही भाज्या ज्या असतात त्या आपण अशा नीट वगैरे करून ठेवू नाही शकत. त्यांना वेळच्या वेळीच कराव्या लागतात. त्यामुळे त्या जेव्हा आपल्याला बनवायच्या असल्या त्यावेळेसच ते आपल्याला कट करून घ्याव्या लागतात. तर असो, आता मला इथं कांदा कट करून घ्यायचा आहे गवारची भाजीमध्ये टाकण्यासाठी. बऱ्याच वेळेला आमच्या इकडे ह्या भाजीमध्ये सुद्धा कांदा घालत नाही. बऱ्याच वेळेला काय कधीच घालत नाही. शक्यतोवर शेंगदाण्याचं कूट घालून किंवा खारोड्या ज्याला आपण तेल मिठात केलेल्या असल्या ना तशाच पद्धतीच्या करतात. पण नवीन-नवीन मला आवडतं त्यामुळे मी काही भाज्यांमध्ये टाकत असते कांदा वगैरे. तर आता कांदा वगैरे कट करून करणार आहे. मागे एकदा शेअर केलेली होती, पण वर्ष झालं असेल त्या गोष्टींना ही भाजी तुमच्यासोबत. आता रोजचंच जर रुटीन आपलं म्हटलं म्हणजे रोजच्या भाज्या त्याच्यामध्ये येतातच, त्या दाखवल्या जातातच. भाजी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मी पाणी नितरवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि कुठलीही भाजी आपण बनवायच्या आधी ना, थोडी तेलामध्ये जर तिला परतवून घेतली ना, तर भाजीचा जरा असा कच्चा स्वाद असतो ना, तो निघून जातो छान व्यवस्थित तेलामध्ये जर ती परतवलेली असली तर. एकदा 2-3 मिनटं फक्त मी तेलामध्ये तिला परतवून घेतलेली होती. आता 10वी आणि 12वी यांच्या परीक्षा संपलेल्या असल्यामुळे मुलांचा आता रेग्युलर स्कूल झालेलं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला मध्ये सुट्टीही असते किंवा हाफ डे असतो. हाफ डे असला म्हणजे टिफिन नसतो. 10वीचा पेपर ज्या दिवशी असला त्या दिवशी, नाही तर बऱ्याच वेळेला फुल डे म्हणजे रुटीन सगळं मुलांचंसुद्धा वेगवेगळं होऊन जातं. असं अधूनमधून जर स्कूलमध्ये काही असलं तर. दिवाळीनंतर तर तितकी जास्त स्कूल व्यवस्थित नसतेच, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या काही ना काही चालूच असतं. त्यानंतर ह्या 10वी-12वीच्या परीक्षा वगैरे असं चालू असतं. आता मात्र रेग्युलर राहील 8 दिवस आणि त्यानंतर मग परत मुलांच्या परीक्षा चालू होऊन जातील. परत पुन्हा एकदा मग अजून आपलं तसंच हाफ डे वगैरे असेल किंवा कमी वेळ असतो एक्झामच्या वेळेस मुलांना. आणि दुपारची जर स्कूल म्हटली भर उन्हामध्ये 3 वाजेचं टायमिंग देतात हे लोकं त्यांचा पेपर संपल्यानंतर, तर तेव्हा तर खूप जास्त कंटाळा मुलांनासुद्धा येतो किंवा आपल्यालासुद्धा. असो, आता चालूच आहे, संपलेलं आहे आता बाकी सगळं. आता एक्झाम सुरू होतील काही दिवसानंतरच मुलांच्या. मस्त छान गवारची भाजी इथे तयार झालेली आहे. मस्त छान तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कांदा, हिरवी मिरची याची फोडणी वगैरे देऊन झालेली आहे. नंतर त्यामध्ये गवार घातलेली आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडं पाणी घातलेलं आहे. छान व्यवस्थित असं मिक्स करून भाजी आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे. भाजी शिजेपर्यंत इकडे चपात्यांचं कणिक मळून झालेली होती आणि आता चपात्यांना सुरुवात केलेली आहे. असं सकाळचं नॉनस्टॉप जर रुटीन आपलं व्यवस्थित छान झालेलं असलं ना, तर आपल्यालासुद्धा जरा बरं वाटतं किंवा स्वतःसाठी थोडा वेळ मग आपल्याला मिळत असतो. जेणेकरून आपला दुपारचा जो काही वेळ आहे ना, तो जरा थोडाफार आपल्या स्वतःसाठी आपल्याला मिळत असतो. कारण काही वेळेला काय होतं, कामांना जर उशिरा सुरुवात केली ना, तर दिवसभर मग ती कामांच्याच याच्यात आपण फिरत असतो. आणि अचानक कुठे जायचं वगैरे निघालं किंवा काही झालं ना, तर त्यावेळेस मात्र जर आपली घाई गडबड वगैरे अशी होऊन जाते. त्यामुळे सकाळचं जे काही आपलं नित्यनियम कामं आहेत ती व्यवस्थित होत राहिलेलीच बरी असतात. चला, भाजी एका साईडला तयार झालेली आहे आणि चपातीसुद्धा झालेल्या आहेत. पटपट सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर ना डांगर आणलेलं होतं ते मला इथं चिरून घ्यायचं होतं. म्हटलं सकाळी देऊन देते सगळ्यांना. असं काही असलं ना मग आमच्या इथं चहा सकाळी बनत नाही. फ्रुट्स वगैरे जर असले घरामध्ये मग मी तेच देत असते. त्या दिवशी चहाला सुट्टी असते. तर मग आता इथे कट करून घेत आहे आणि हे सुद्धा कट करून द्यायचं म्हटलं ना मुलांना तर साल वगैरे काढून व्यवस्थित असं कट करून द्यावं लागतं आणि सकाळच्या टायमिंगला तर इतकी घाई असते आणि त्यातल्या त्यात हे अजून एक. तर कट वगैरे करून दिलं मी व्यवस्थित असं साल वगैरेही त्याची काढून घेतली आणि
इतकं जास्त म्हणजे गोड लागत नव्हतं. त्यामुळे मग मी परत तेवढं कट केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याचं ज्यूस बनवायला घेतलं. कारण जास्त गोड लागत नसल्यामुळे मग मुलंही खात नाही. मग म्हटलं आता एक करूयात, याला पटकन थोडंसं दूध आणि साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि ज्यूस तयार करून दिला. असं सकाळच्या वेळेला कामांमध्ये कामं, काही ना काही घाई गडबड जी आहे ती आपली वेगळी असते आणि कामांची वेगळी, आणि त्यातल्या त्यात अजून हे काही असं निघत असतं. चला, दिलेलं आहे सगळ्यांना. त्यानंतर आता इथे टिफिन पॅकिंग करून घेत आहे. घड्याळाच्या काट्यावर जर आपलं सकाळचं रुटीन राहिलं तर आपली कामं मात्र लवकर होतात आणि तितकाच वेळ आपला वाचतोही. पटकन कामं झालेली असली की मग थोडा वेळ आपल्याला स्वतःसाठीही मिळतोच. आपलीच कामं आहेत त्यामुळे कधीही ते करणं भाग आहे, म्हणून लवकर करून घेतलेलीच बरी. टिफिन पॅकिंग केलेले आहे. काकडी मी कट करून दिलेली होती इथे आणि भाजी चपाती असा टिफिन देऊन झालेला आहे. सगळी आपापली गेली की मग त्यानंतर मग आपली सुरुवात. काय काढून घ्यायचं आहे, काय करायचं आहे, किचनवरचा सगळा पसारा आवरायचा आहे. जे काही आहे, एक हात में झाडू आणि एक हात में पोछा आणि आपलं रुटीन सुरू. तर तेच आता इथून पुढे होणार आहे. सगळे गेले म्हणजे काय भाजी बनवलेली ती व्यवस्थित काढून व्यवस्थित ठेवून देणं आणि त्यानंतर मग सगळी भांडी बेसिनमध्ये जमा केलेली आहेत आणि आता पूर्ण किचन ओटा वगैरे आधी क्लीन करून घेणार आणि त्यानंतर मग पुढचं जे काही कामं असतील आपली रोजचीच ती. कारण सगळे गेल्यानंतर जर थोडा वेळही मोबाईल बघण्यामध्ये किंवा इकडे-तिकडे घालवला तर मात्र 1-2 तास कुठे निघून जातील त्याचा आपल्यालाच पत्ता नसतो. त्यामुळे तसा वेळ वाया न घालवता आधी कामांना सुरुवात केली आणि पूर्ण कामं किचन वगैरे जे आहेत ती व्यवस्थित असं आवरून घेतलेलं आहे. बाकीचं जास्त काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. फक्त किचन वगैरे आवरून घेतलेलं. 9 वाजेपर्यंत ही सगळी टोटली कामं झालेली होती. असं जे काही रुटीन होतं ताईंनो ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कसा वाटला आजचा सकाळचं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि हाईपही करा. आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.